काय दया पाण्याने एका पटापटा घे बरं तोडून शेंगा जायचंय आबळ आलंय. देतात पाणी बहिण सोड सोड मोटर चालू करू करू सारं पावसाचं पाणी इकडं उद्याच्या बाजारापुरते निघत्या शेंगा आहे का नाही ग? तो वावरात दिसली होय मंगल काय झालं? झाल्या का शेंगा तोडायच्या? हे काय चाललंय तोडी ते उद्याचा बाजार आहे म्हणलं तेवढं बाजारापुरतं तरी निघत्या. काय दोडा मोटर चालू करू देतात पाणी काढू काढू चार काढून फाशी आली ग पाणी काढाय साऱ्या काटवळाची त्याची बेकारी झाली आणि इकडं पैसे कमी येतात. आता तुम्हाला काय झालं आता आमचं बघून तुम्हाला लगेच लागलं का कसं तरी अगं काय बोलती काय बोलत तसंच बोलावा सोबन तसंच चालावा. अगं तो अजून तिकडं कुठीव लाखाव कर तुझे हिमतीव पण लोकाला नको ना त्रास देऊ. आता आमचा काय त्रास आहे तुम्हाला? मग हे तुमचं पाणी सारं इकडं तर पडत येतंय देतात मोटर चालू करू काढून दुसऱ्याच्या वावरांनी पाणी काढून आता काय रान सारं उपळलं ना इकडं. आता तुमच्या वावरातच येतं का? वावरातून पाणी आम्ही इकडे काढून दिलेलं आहे ते बघा तिकडे सगळं जातं. तिकडं चर दिले का काढून काय दोडा ही दिसताना वय आता फार काढवाळ कसं झालंय ती काढाय सुद्धा आहे ना आम्हाला एवढं चिकुलन पाणी आणि खुशाल म्हणते की नाही काढून दिलं पुढे तुझा चर दाखव बरं आता सारं पाणी बघ बरं. आता त्यांना त्या सांगितलं मी ते म्हणे दिलं इकडे मी काढून. हा त्यांना सांगितलं तू त्याचा ऐकती तुला कळत नाही तुला लोकांचं वाटवा म्हणून आपल्याच पुळी नाही तू फोडावा अगं जगा लोकांचं बघावा कुणाचं चांगलं हो त्याच्या माग आमचं व्हावा. मला तेच वाटत पण तुम्ही आमचं पाहून लयच तुम्हाला कसं तरी होतं येड्याला आला का लगेच भांडणं दरवेळेस आल्या का भांडणं. मला काय गरज आहे भांडायची तांडायची मी नसते कोणाला भांडत तंडत मला माड्यावर नाही बांधून न्यायचं पण अगं नीटनीटकं करावं खावा सगळ्यांना बी ठेवा मागच्यांना बी. काय तुम्हाला पटत बाई का येड्याला आला का भांडणच करतात. हे मी शब्द नाही बोलीत फक्त तू एक कर हे चरगी हे दगड टाक म्हणजे पाणी तुझं सरळ जाईन नीटनीटकं आणि तिकडं कुठेव नाही त्याला खाऊ कमी तुला कमाईन तसं तुझ्या हिमतीव इकडं दुसऱ्याला अजिबात त्रास नाही दिला पाहिजे. ही बघते का लोकांची वावर पडीक पाडी स्वतःच बघती. आता काय पडीक पडला तर आमचं इथून तिथून पाणी असं खाली जात आहे तुमच्या वावरात सुद्धा येत नाही नेत मोर फुगल्यावर कुठं जातं पाणी आमच्या वावरात येत नाही का? एवढी लागली मला पाठवायला आणि गोंडवायला ती उगत राहिलं काय ते काढवाळ तसलं झालं पाणी कुठून आलं त्याला? आता तुमच्याच वावरात पाणी तिकडे खड्डा आहे साचत आहे पाणी का आमचंच आलंय? अगं काय सोबन तसंच बोलावा आणि पटन तसंच चालावा यालाच मध्ये साजरा सुजन नकटीला जब. हा हे म्हातारीचं काय आधी काय येड्याला इकडं तिकडं बघायचं आणि लगेच भांडणं सुरू करायचे. बघवत नाही तिला तो बोलायचा नाही तुझा संबंध नाही बोलायचा. आता नाही समज पण आईला कशाला बोलतो मग? आईला कशाला बोलता आईच्या मायाच्या घर लावून खायची. अहो काय आत्या तुम्ही किती बडबड करता. मग ते म्हणते आईला कशाला बोलता मग आता लेकरू सुरत त्याला कळत आहे कोण खरं बोलत आहे मग लेकर शेण सुरतय म्हणलं लेकरांना धरण धरूनच बोला आईला कशाला बोलता तुझी आई जिजली काय बोलली मुळे. अगं लोक म्हणतात भांडता असावं पण बुडता नसावं. आता आम्ही काय बुडीत केलं पाहिजे तुमचं पण आता बोलतय ना मनुष्य तर तिला लय झोंबलं आईला कशाला बोल. आता ती काय बोलली होती का? अगं एवढं नाही ना झोंबावा. आई किती केलं तरी हा आता काय बोललो होतं का? मग मी म्हणतच होते. होतो गप बसले होते मी. आईच्या मायाची तुम्हीच काय करा त्या तुम्हीच तुमचं नाही का तिकडून चरक हे करून घ्या मोठं वळण टाकून दे म्हणजे आमचं पाणी तुमच्याकडे येणार नाही. तू अगं लय बोलू नको उद्या तुला लोकांच्या घरी जायचे नांदायला लग्न फिरणं झाल्यावर नको सांगू जास्ती बोलायचं. काय तुम्हाला पटत म्हणजे लग्न फिरणं लोकांची नादाला मग तुम्ही मोडणार आहे का माझ्या पोरीचं? अगं पण तिच्याच बोलण्याने होईल मला काय करायची मध्ये तिच्या बोलण्याने म्हणजे काय तिला वळण लावलेलं नाही का मी असं लग्न केलं होती का हे असे भांडणार आहे काय? पण लोकांच्या घरी जायचे नाव गावाचे काम होऊन द्या नांदाय जायची तिथं बघून द्या जरा नीट. नाहीतरी तुम्हाला आमचं खपतच नाही. तुमचं हे असं आहे लेख सोनं तिकडं गावी आपल्या देशात तिकडे जातात कामधंदे करते तुम्ही एकट्या याची वावराला चक्रा मारित मग तुम्हाला आमचं कसं देखवण? आमचं बोलण्याने कशा तरी जवळ इथं आमचं सगळं हिरवगार वावर आणि यांचं पडीक वावर त्याच्यामुळे यांना होतं कस तरी. तर काय बघायचे अगं त्याची मी म्हणते ना सोनं पेकवा पण लोकांना त्रास नका देऊ. मग तुम्ही घ्या ना तिकडे वळण बांधून चांगलं मोठं द्या ना टाकून 2-4 ट्रॅक्टर म्हणजे तुमच्या तिकडे पाणी येणार नाही एवढं तुम्हाला त्रास होत असलं तर. बरं तेच करते जा. काय म्हातारीच्या नादी लागत का नुसती कुटकुट करीत बसती. हा जा कामाच्या दांड्या